नमस्कार. आपल्या या MPSC बाय निगल सर्सवे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर इकॉनॉमिक्सवर शॉर्ट व्हिडिओज तयार करून मला या चॅनलची सुरुवात करायची होती, परंतु इकॉनॉमिक्सवर पहिलाच व्हिडिओ तयार न करता राज्यसेवा मुख्य परीक्षेतील पेपर 2 GS2 मधील पॉलिटी या विषयातील एक टॉपिक लोकप्रशासनातील संकल्पना, दृष्टिकोन आणि सिद्धांत हा नवीन अंतर्भूत केलेला अभ्यास घटक आहे. या अभ्यास घटकावर व्हिडिओ तयार करावा असं मला वाटलं आणि याची सुरुवात या व्हिडिओ चॅनलच्या सुरुवात या व्हिडिओने करावी असं मला वाटलं आणि म्हणून हा व्हिडिओ मी तयार करीत आहे. आपल्या GS2 मधील लोकप्रशासनातील संकल्पना, दृष्टिकोन आणि सिद्धांत या घटकाचा व्हिडिओ आपण तयार करत आहोत, बघत आहोत. या घटकामध्ये संकल्पना कोणकोणत्या आहेत? नवीन सार्वजनिक व्यवस्थापन, नागरी संस्था, विकेंद्रीकरण व प्रगतीकरण आणि ई-गव्हर्नन्स. दुसरं आहे दृष्टिकोन, वर्तनात्मक दृष्टिकोन आणि व्यवस्था दृष्टिकोन. आणि तिसरं आहे सिद्धांत, नोकरशाही सिद्धांत आणि मानवी संबंध सिद्धांत. असे लोकप्रशासनातील घटक आपल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 2 मधील लोकप्रशासन अंतर्गत आहेत. या घटकाचं थोडंसं डिटेलच घेऊया असं मला वाटतं आहे, कारण या घटकावर आधारित मार्केटमध्ये कोणत्याही पुस्तकात अशी डिटेल माहिती नाही. परंतु मी एक साधक बाधक पद्धतीने या घटकावर एक व्हिडिओ तयार करत आहे आणि तुमच्याशी शेअर करत आहे. प्रथम आपण पाहू लोकप्रशासन, अर्थ, स्वरूप आणि कार्य. डायमॉक काय म्हणतो? ॲडमिनिस्ट्रेशन इज नाव सो व्हास्ट ॲन एरिया दॅट अ फिलॉसॉफी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन कम्स टू बिईंग अ फिलॉसॉफी ऑफ लाईफ. प्रशासनाची प्रक्रिया ही व्यक्तिगत प्रयत्नांशी संबंधित नसून ती अनेक व्यक्तींच्या सामूहिक प्रयत्नांनी आणि सुसंघटितरित्या समाज हेतू साध्य करण्याच्या सांघिक कार्याशी निगडीत आहे. काय तर प्रशासनाची क्रिया. प्रशासन हा शब्द इंग्रजी भाषेतील ॲडमिनिस्ट्रेशन या शब्दाचं मराठी भाषांतर. ॲडमिनिस्ट्रेटर या लॅटिन भाषेतील शब्दाचे 2 भाग आहेत. एक आहे ॲड आणि दुसरा आहे मिनिस्ट्रेट आणि त्याचा अर्थ होतो सेवा करणे. यावरून प्रशासन म्हणजे सेवा करणे असा अर्थ स्पष्ट होतो. जेव्हा काही व्यक्ती एका विशिष्ट उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी एकत्र येतात, परस्पर सहकार्य करतात, कार्याची दिशा ठरवून सांघिक प्रयत्न करतात, त्या सर्व बाबीला प्रशासन म्हणतात. सरकारी किंवा सार्वजनिक स्वरूपाच्या संघटनातील प्रशासकीय प्रक्रियांचाच समावेश लोकप्रशासनात होतो. लोकप्रशासनात कोणत्या क्रियांचा समावेश होतो? सरकारी किंवा सार्वजनिक स्वरूपाच्या संघटनातील प्रशासकीय प्रक्रियांचाच समावेश लोकप्रशासनात होतो. त्यामुळे लोकप्रशासन हे शास्त्र फक्त शासकीय कार्याशी, कामकाजाशी निगडीत आहे. कल्याणकारी राज्याच्या निर्मितीकरता राज्यघटनेने एका निश्चित स्वरूपाची राज्यव्यवस्थेची निर्मिती केलेली आहे. राज्यव्यवस्थेचे 3 अंग असतात. कार्यकारी मंडळ, जे सर्वसामान्यतः कार्यकारी मंडळालाच आपण शासन असे म्हणत असतो. कल्याणकारी राज्याच्या निर्मितीकरता आवश्यक ध्येय धोरणं ठरवण्याची जबाबदारी कार्यकारी मंडळाची असते आणि कार्यकारी मंडळाने ठरविलेल्या ध्येय धोरणाची अंमलबजावणी करण्याचं काम प्रशासकीय व्यवस्थेचं असतं. अशा प्रकारे कल्याणकारी राज्य निर्मितीच्या प्रक्रियेत प्रशासकीय व्यवस्थेचा सहभाग असतो. यावरून हे स्पष्ट होतं, लोकप्रशासन हे सामाजिक व्यवस्थेत काम करतं आणि ते समाज व्यवस्थेच्या अविभाज्य घटक असतं. कार्यकारी मंडळ काय करतं? ध्येय धोरण ठरवणे. प्रशासकीय व्यवस्था काय करतं? तर ध्येय धोरणावर प्रक्रिया करणे. आणि याचे लाभार्थी कोण असतात? तर लोक असतात. कार्यकारी मंडळावर राज्यघटनेने कोणतं काम सोपवलेलं आहे? तर कल्याणकारी राज्याची निर्मिती करण्यासाठी ध्येय धोरणं ठरवणं, कार्यक्रमाची आखणी करणं आणि सर्व प्रकारच्या अत्यावश्यक सेवा लोकांना पुरवणं. लोकप्रशासनावर
राज्यव्यवस्थेने सोपवलेली जबाबदारी काय? तर कार्यकारी मंडळाने जी ध्येय धोरणे कार्यक्रम आखलेली आहे ती ध्येय धोरणे कार्यक्रम उपक्रम हे लोकांपर्यंत पोहोचवणे हे लोकप्रशासनाचं काम आहे. आता बघा लोकप्रशासनाच्या काही महत्त्वाच्या व्याख्या. पहिली, वुड्रो विल्सन काय म्हणतो? लोकप्रशासन म्हणजे सविस्तर आणि योग्य पद्धतीने कायद्याची अंमलबजावणी करणे. कार्यशील शासन म्हणजेच लोकप्रशासन. शासनाची दृश्य बाजू म्हणजेच लोकप्रशासन. अशा प्रकारची व्याख्या वुड्रो विल्सनने केलेली आहे. लुथर गुलिक काय म्हणतो? राज्यव्यवस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या कामकाजाशी संबंधित असणारा विषय म्हणजेच लोकप्रशासन. हर्बर्ट सायमन काय म्हणतो? केंद्र शासन, राज्य शासन आणि स्थानिक शासन यांचं कार्यकारी मंडळाच्या कामकाजाशी संबंधित विषय म्हणजे प्रशासन. डी वार्डो नावाचा लेखक किंवा तज्ज्ञ काय म्हणतो? राज्याच्या कामकाजाशी संबंधित बाबींचे व्यवस्थापनाचे ज्ञान आणि विज्ञान म्हणजेच लोकप्रशासन. फेलिक्स निग्रो काय म्हणतो? निर्धारित उद्दिष्ट साध्य करण्याकरता संघटना, मनुष्यबळ आणि साधनसामग्री यांचा एकत्रित पद्धतीने वापर करणे म्हणजे प्रशासन. त्यानंतर आहे फिपनर काय म्हणतो? आवश्यक ध्येय साध्य करण्याकरता संघटना, मनुष्यबळ आणि साधनसामग्री यांना दिशा आणि निर्देश देणारे शास्त्र म्हणजे प्रशासन. एल डी व्हाईट काय म्हणतो? एखादे उद्दिष्ट साध्य करण्याकरता व्यक्तिसमूहावर नियंत्रण ठेवून त्यांना दिशानिर्देश देण्याची प्रशासकीय कला म्हणजे प्रशासन. एकंदरीत ह्या ज्या व्याख्या आपण बघितल्या त्या व्याख्यामध्ये दोन दृष्टिकोन दिसून येतात. एक आहे व्यापक दृष्टिकोन, ज्याला वायडर सेन्स म्हणतात. वुड्रो विल्सन, एल डी व्हाईट, मार्शल डायमॉक, ए.पी. निग्रो, फिपनर या विचारवंताच्या मते लोकप्रशासनाच्या कार्यकक्षेमध्ये राज्यव्यवस्थेच्या तिन्ही कार्यकारी अंगांचा म्हणजेच कार्यकारी मंडळ, विधिमंडळ, न्यायमंडळ यांचा समावेश होतो. तर मर्यादित दृष्टिकोन याचे जे पुरस्कर्ते होते ते होते सायमन, गुलिक, फेयॉल, विलोक्बी. यांच्यामध्ये लोकप्रशासन या विषयाचा संबंध फक्त राज्यव्यवस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या कामकाजापुरताच मर्यादित आहे. विलोक्बी यांनी तर असं स्पष्ट म्हटलं तर लोकप्रशासन हा विषय कार्यकारी मंडळाच्या प्रशासकीय व्यवस्थेपुरताच मर्यादित आहे आणि त्यांनी लोकप्रशासनाला राज्यव्यवस्थेचा चौथा स्तंभ संबोधलं. कोणी? तर विलोक्बीने. अल्बर्ट लेपावस्की यांनी सुद्धा विलोक्बीच्या या मताला काय दिलेला आहे? दुजोरा दिलेला आहे. आता बघा प्रशासन, संघटन आणि व्यवस्थापन. विल्यम शुल्झ नावाचा विचारवंत होता. त्यांनी काय सांगितलं? प्रशासन ही एक शक्ती आहे. तिचा उद्देश काय? तर ध्येय धोरणे निश्चित करणे. त्यासोबत निश्चित करण्यात आलेल्या ध्येय धोरणं यांची अंमलबजावणी करण्याकरता एक निश्चित स्वरूपाची संघटना असते. संघटनासुद्धा तयार करण्याचं काम कोण करतं? प्रशासन या विषयाशीच निगडीत बाब आहे. शुल्झ काय म्हणतात? संघटना ही एक मशीन आहे. या मशीनमध्ये कृती करण्यासाठी आवश्यक साधनांचा समावेश होतो. या सर्व साधनांचा समन्वय घडून आणण्याकरता आणि त्याच्यामध्ये माहिती आणि संवाद यांची जाळे विणण्याकरता संघटनेची रचना केलेली असते. व्यवस्थापनाचे काम काय असतं? तर प्रशासनाने तयार केलेल्या या संघटनारूपी मशीनचा वापर करणे. थोडक्यात मशीनरूपी संघटनेला मार्गदर्शन करणे, दिशा दाखवण्याचं काम व्यवस्थापन करीत असतं. ऑलिव्हर शेल्डन नावाचे एक विचारवंत होते. त्यांनीसुद्धा वरीलप्रमाणेच अर्थ सांगितलेला आहे. तो कसा? प्रशासन हे ध्येय धोरणे ठरवते, संघटना त्याची अंमलबजावणी करतं आणि व्यवस्थापन संघटनेला मार्गदर्शन व दिशा देतं. लोकप्रशासनाचे स्वरूप काय? लोकप्रशासनाचे स्वरूप, नेचर ऑफ द ॲडमिनिस्ट्रेशन. दोन भिन्न मतप्रवाह प्रचलित आहेत.
एक आहे एकात्मिक दृष्टिकोन आणि दुसरा आहे व्यवस्थापकीय म्हणजेच मॅनेजरियल व्ह्यू. विचारवंत एल डी व्हाईट आणि डायमॉक यांच्या मते लोकप्रशासन या परिभाषेत कार्यालयामार्फत पार पाडल्या जाणारे सर्व प्रकारच्या कामांचा समावेश होतो. कोणकोणत्या? व्यवस्थापकीय कामं, तांत्रिक कामं, कारकुनी कामं आणि इतर सर्व प्रकारची मॅन्युअल कामं, अशा सर्व कामांचा समावेश या एकात्मिक दृष्टिकोनात होतो. विचारवंतांनी पुढं असंही सांगितलं, प्रशासनाचे स्वरूप आणि तत्त्व विषयानुसार बदलतात. जसा विषय बदलला तसं दृष्टिकोन बदलतो. एका विशिष्ट परिस्थितीत उपयोगात येणारी तत्त्व परिस्थितीनुसार विषयानुसार बदलतात असाही एकात्मिक दृष्टिकोन सांगतो. दुसरा आहे व्यवस्थापकीय दृष्टिकोन. सायमन, स्मिथबर्ग, थॉम्सन आणि ल्युथर गुलिक या विचारवंताच्या मते लोकप्रशासनात फक्त व्यवस्थापकीय कामांचा समावेश होतो. सायमन, स्मिथबर्ग, थॉम्सन आणि ल्युथर गुलिक ते काय म्हणतात? व्यवस्थापकीय कामांचा समावेश लोकप्रशासनात होतो. इतर बिगर व्यवस्थापकीय कामांचा समावेश लोकप्रशासनात होत नाही असंही त्यांनी सांगितलं. वर नमूद केलेल्या काही विचारवंतांनी लोकप्रशासन या विषयाचं व्यापक स्वरूप प्रतिपादित केलं, तर काहींनी मर्यादित स्वरूप. त्यानंतर पहा लोकप्रशासनाचा स्कोप किंवा या विषयाचा वाव काय आहे, स्कोप काय आहे. स्कोप ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. लोकप्रशासनाचा वाव स्पष्ट करण्यासंबंधात दोन विचारप्रवाह प्रचलित आहे. पहिला आहे पोस्टकॉर्ड दृष्टिकोन. पोस्टकॉर्ड हा दृष्टिकोन ल्युथर गुलिक यांनी मांडला. पोस्टकॉर्ड म्हणजे काय? पी फॉर प्लॅनिंग, ओ फॉर ऑर्गनायझिंग, एस फॉर स्टाफिंग, डी फॉर डायरेक्टिंग, सी ओ फॉर कॉर्डिनेटिंग, आर फॉर रिपोर्टिंग आणि बी फॉर बजेटिंग. हा व्ह्यू कोणी मांडला? ल्युथर गुलिक यांनी मांडला. काही विचारवंताच्या मते जो दुसरा दृष्टिकोन आहे तो आहे विषयनिहाय दृष्टिकोन, सब्जेक्ट मॅटर व्ह्यू म्हणतात. काही विचारवंताच्या मते प्रत्येक विषयाची समस्या स्वरूप वेगवेगळं असतं, कार्यप्रणाली वेगवेगळी असते, त्यामुळे एकाच प्रकारचा पोस्टकार्ड सगळ्याच विषयांना लागू पडत नाही. शिक्षणाचा पोस्टकार्ड वेगळा असेल तर संरक्षणाचा वेगळा असेल, परंतु त्यामुळे प्रत्येक विषयाकरता एक स्वतंत्र पोस्टकार्डची आखणी करणे आवश्यक राहील असंही काही विचारवंताचं मत आहे. लेव्हिस मेरियम नावाचा एक विचारवंत आहे. त्यांनी पोस्टकार्ड आणि सब्जेक्ट मॅटर हे जे दोन वेगवेगळे विचार आहेत ते एकमेकांना पूरक काम करतात असं सांगितलेलं आहे. मेरियम यांच्या मते काय? लोकप्रशासन हे कैचीसारखं असतं. कैचीचे दोन पातळी म्हणजेच पोस्टकार्ड आणि सब्जेक्ट मॅटर ते एकमेकांना पूरक आहेत. दुसरे विचारवंत आहे डायमॉक. यांच्यामध्ये एखादे काम करताना दोन बाबी समाविष्ट असतात. पहिली बाब म्हणजे काय साध्य करायची आणि दुसरी बाब म्हणजे कशा प्रकारे साध्य करायची. इंग्रजीत त्याला व्हॉट आणि हाऊ असं म्हणतात. त्याच्यात सब्जेक्ट मॅटर हे काय साध्य करायचे आणि पोस्टकार्ड म्हणजे हाऊ कशी साध्य करायची याचा समावेश होतो, हे दर्शवलं जातं. आता बघा लोकप्रशासन आणि खाजगी प्रशासन यांच्यामध्ये काय फरक असतो. डी ॲपिलेबी नावाचे एक विचारवंत होते. त्यांनी खालील महत्त्वाचा फरक सांगितला. लोकप्रशासन हे राजकीय स्वरूपाचं असतं, खाजगी प्रशासन तसं नसतं. लोकप्रशासनाचा विस्तार, खोली, व्याप्ती जास्त असते, तसेच खाजगी प्रशासनाची नसते. लोकप्रशासनाचे सार्वजनिक उत्तरदायित्व असतं, तसं खाजगी प्रशासनाचं तसं काही नसतं. त्यानंतर हर्बर्ट सायमन यांच्यामध्ये सुद्धा लोकप्रशासन आणि खाजगी प्रशासन यांच्यामध्ये जे फरक आहे ते विषय आहे. तिथं लोकप्रशासन हे ब्युरोक्रॅटिक स्वरूपाचे असते असं हर्बर्ट सायमन म्हणतात, तसं खाजगी प्रशासन हे व्यापारी स्वरूपाचं असतं. लोकप्रशासनाचं स्वरूप हे राजकीय असतं, तसं खाजगी प्रशासन हे राजकीय नसतं. लोकप्रशासन हे लाल फितीत अडकलेलं असतं असं हर्बर्ट सायमन म्हणतात, परंतु खाजगी प्रशासन मात्र लाल फितीपासून दूर असतं. पुढचं आहेत पीटर ड्रकर नावाचे एक विचारवंत. ते काय सांगतात? लोकप्रशासन ही सेवा देणारी संस्था आहे, याउलट खाजगी प्रशासन ही काय? व्यवसाय करणारी संस्था आहे. वरील सर्व बाबतींचा विचार जर केला तर लोकप्रशासनाचे काही वैशिष्ट्य आपल्याला लक्षात येतील. एकतर लोकप्रशासनाचं राजकीय स्वरूप, दुसरं त्याची व्याप्ती, विस्तार हा जास्त, सर्वसामान्य व्यक्तीच्या संबंधित
हे लोकप्रशासन असतं. सार्वजनिक उत्तरदायित्व जास्त असतं. समानता आणि सातत्यावर भर असतो. नियंत्रण व सेवा देण्याचा उद्देश असतो. कायद्यानुसार कारवाई केली जाते. प्रशासकीय घटकांची कार्यक्षमता मोजण्याची पद्धत म्हणजे लोकप्रशासन. अशा प्रकारे आपण लोकप्रशासनाचे वैशिष्ट्य सांगू शकतो. परंतु हे सर्व असतानाही डी वाल्डो नावाचे एक विचारवंत आहे. ते काय म्हणतात, लोकप्रशासन आणि खाजगी प्रशासन या दोन्ही व्यवस्था एकाच जीवनाच्या दोन स्पेसीज आहेत, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांच्यामध्ये मूलभूत फरक हा फक्त मूल्य आणि काम करण्याची पद्धत या दोन बाबीपुरता सीमित आहे असे डी वाल्डो असं म्हणतात. आतापर्यंत आपण लोकप्रशासनाची व्याख्या बघितल्या, लोकप्रशासनाचं स्वरूप बघितलं, लोकप्रशासनाचे स्कोप बघितला. आता आपण बघू लोकप्रशासनाची एकंदरीत उत्क्रांती आणि तिचा विकास कसा झाला. तर लोकप्रशासनाच्या उत्क्रांती आणि विकासाच्या बाबतीत काही महत्त्वाचे कालखंड पडतात. पहिला कालखंड 1887 ते 1926. यामध्ये राजकारण आणि प्रशासन यांच्या विभाजनावर हा कालखंड जोर देतो. लोकप्रशासन या विषयाची सुरुवात या कालखंडामध्ये झाली. वुड्रो विल्सन यांनी 1887 लिहिलेल्या स्टडी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन या लेखाने लोकप्रशासन या विषयाला जन्म दिला. या लेखात त्यांनी राजकारण आणि प्रशासन यांच्या विभक्तीपणाचा विचार मांडला. त्यामुळेच वुड्रो विल्सन यांना फादर ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन असे म्हणतात. हू इज द फादर ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन? वुड्रो विल्सन. वुड्रो विल्सनच्या मते राजकारण आणि प्रशासन या दोन पूर्णतः वेगवेगळ्या बाबी आहेत. राजकीय व्यवस्था ही धोरणात्मक निर्णय घेते, तर प्रशासन त्याची अंमलबजावणी करते. प्रशासनाचे स्वरूप हे बिझनेससारखे असते, परंतु राजकीय व्यवस्थेचे स्वरूप मात्र पूर्णतः राजकीय असते. वुड्रो विल्सनच्या मते राज्यघटना लिहिणे आणि तिची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे या जशा दोन स्वतंत्र बाबी आहेत, तसाच लोकप्रशासन आणि राजकारण या दोन बाबी आहेत. फ्रँक जे गुडनाऊ या काळातील दुसरे एक विचारवंत यांनी सन 1900 पॉलिटिक्स अँड ॲडमिनिस्ट्रेशन हा लेख लिहिला आणि त्यांनी विल्सनच्या मताला पुष्टी दिली. त्यांना फादर ऑफ अमेरिकन ॲडमिनिस्ट्रेशन म्हणतात. फ्रँक जे गुडनाऊ कोणी? तर फादर ऑफ अमेरिकन ॲडमिनिस्ट्रेशन. पुढे एल.डी. व्हाईट. एल.डी. व्हाईट या विचारवंतांनी 1926 इंट्रोडक्शन टू द स्टडी ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हे पुस्तक लिहिलं. लोकप्रशासन या विषयावरचं हे पहिलं पुस्तक टेक्स्टबुक आहे. इंट्रोडक्शन टू द स्टडी ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन कोण लिहिलं? एल.डी. व्हाईट. आणि ह्या पुस्तकाच्या प्रकाशनापासून लोकप्रशासन हा विषय एक स्वतंत्र विषय म्हणून शिकवण्यास सुरुवात झाली. आता दुसरा कालखंड 1927 ते 1936चा. या कालखंडामध्ये लोकप्रशासनाची तत्त्व निर्धारित करण्यात आली आणि याची सुरुवात झाली युलोग नावाच्या विचारवंताच्या 1927 लिहिलेल्या पुस्तकाने. प्रिन्सिपल्स ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन असा लेख युलोग यांनी लिहिला आणि लोकप्रशासन हे विज्ञानावर आधारित शास्त्र आहे असा विचार त्यांनी मांडला. या काळात म्हणजे 1927 ते 36 या काळात लोकप्रशासनाची जी तत्त्व निर्धारित करण्यात आली त्यातील काही महत्त्वाचे विचारवंत बघा. हेनरी फॉयल ज्यांनी इंडस्ट्रियल अँड जनरल मॅनेजमेंट नावाचा ग्रंथ लिहिला. एम फॉलेट क्रिएटिव्ह एक्सपिरियन्स 1924चा एक ग्रंथ आहे त्यांचा, एम फॉलेटचा, मेरी फॉलेटचा. मुनी आणि रिले यांनी ऑनवर्ड इंडस्ट्री 1931ला हा ग्रंथ लिहिला. गुलिक आणि अर्वक यांनी पेपर ऑन सायन्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन हा ग्रंथ लिहिला. मुनी आणि रिलेने आणखी एक ग्रंथ लिहिला, प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गनायझेशन 1939ला. थोडक्यात 1927 ते 36 या काळामध्ये लोकप्रशासनाचे तत्त्व निर्धारित करण्यात आले. 1937 गुलिक आणि अर्विक यांनी काय केलं, पेपर ऑन सायन्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन हा जो ग्रंथ लिहिला हा या कालखंडाचा सर्वोच्च बिंदू होता. याच्यामध्ये असं त्यांनी स्पष्ट सांगितलं, लोकप्रशासन हा विषय एक शास्त्र असून त्याचे निश्चित स्वरूपाचं आणि सर्वच परिस्थितीत सर्व बाबीकरता उपयुक्त ठरणारे तत्त्व असतात अशा प्रकारचा सिद्धांत त्यांनी मांडला. लोकप्रशासनात कार्यक्षमता आणि आर्थिक बचत या बाबींना अधिक महत्त्व या कालखंडात दिले गेलं. परिणामी लोकप्रशासनमध्ये पब्लिक हा शब्द अस्पष्ट होत गेला आणि मूल्याची जागा व्यवस्थापन आणि कार्यक्षमता या शब्दांनी घेतली. त्यानंतरचा तिसरा कालखंड आहे 1938 ते 47.
या कालखंडामध्ये लोकप्रशासन या शास्त्रास आव्हान देण्यात आलं. एरा ऑफ चॅलेंज म्हणून याला आव्हानाचा कालखंड म्हणतात. या कालखंडामध्ये मानवी संबंध, ह्युमन रिलेशन, मानवी वर्तणूक, ह्युमन बिहेवियर या सिद्धांताचा जन्म झाला. या काळात महत्त्वाचं काम केलं एल्टन मेयो आणि त्यांच्या टीमने ह्युमन रिलेशन या सिद्धांताला जन्म दिला. हर्बर्ट सायमन या विचारवंतांनी लोकप्रशासनातील तत्त्वांवर प्रखर हल्ला केला आणि त्यांनी हे स्पष्ट सांगितले, हे तत्त्व वगैरे काही नाही आहे, शास्त्र वगैरे काही नाही, तर हे केवळ प्रोवर्ब आहे, म्हणी आहे. असा प्रकारचा विचार हर्बर्ट सायमन यांनी मांडला. त्याचबरोबर रॉबर्ट डहाय यांनीसुद्धा लोकप्रशासन एक सायन्स या विचारामधील सुसंगती आणि विसंगती अडचणी स्पष्ट केल्या. या कालखंडामध्ये कोणी कोणी विचार मांडले बघा. C.I. बर्नार्ड यांनी फंक्शन ऑफ एक्झिक्युटिव्ह, हर्बर्ट सायमन द प्रोवर्ब ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, हर्बर्ट सायमन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिहेवियर, रॉबर्ट डहाय द सायन्स ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन प्रॉब्लेम्स, डी वाल्डो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टेट. अशा प्रकारचे ग्रंथ आव्हानाच्या कालखंडामध्ये 1938 ते 1947च्या काळात प्रकाशित झाले किंवा कामं केले गेले या काळात. त्यानंतर चौथा कालखंड आहे 1948 ते 1970. अस्तित्वाचे संकट निर्माण झालं पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनसमोर. या कालखंडात लोकप्रशासन या विषयाचे स्वतंत्र अस्तित्व नाकारण्यात आलं आणि लोकप्रशासन हा राज्यशास्त्राचाच विषय आहे असं मानण्यात आलं. जॉन गॉस या विचारवंताच्यामध्ये लोकप्रशासनाचा सिद्धांत हा राजकीय व्यवस्थेचाच सिद्धांत आहे असं स्पष्ट करण्यात आलं. जॉन गॉसने केलं. लोकप्रशासन हे राजकीय व्यवस्थेपासून वेगळं नाही असंही स्पष्ट करण्यात आलं या चौथ्या कालखंडामध्ये. या कालखंडामध्ये पुढील काही नवीन विचारांचा जन्म झाला. कोणकोणत्या? तर कंपेरेटिव्ह पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे तुलनात्मक लोकप्रशासन, इकॉलॉजिकल अप्रोच टू पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेच्या अनुषंगाने लोकप्रशासनाचा अभ्यास, न्यू पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन नवीन लोकप्रशासन, विकास प्रशासन, प्रशासकीय विकास. थोडक्यात या कालखंडामध्ये पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन या विषयाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. पुढचा जो कालखंड आहे तो आहे पाचवा कालखंड 1971च्या पुढे ते आजपर्यंत किंवा इथून पुढे. सार्वजनिक धोरणाची विश्लेषण आणि विचारावर आधारित अभ्यास आणि आराखडा यावर आधारित हा कालखंड होता. रॉबर्ट गोलेमबायस्की या विचारवंताच्या मते सार्वजनिक धोरणाचा विचार आणि अभ्यास खालील 2 महत्त्वाच्या बाबीवर आधारित आहे. राजकारण आणि लोकप्रशासन यांचा प्रशासकीय व्यवस्थेच्या सर्वच टप्प्यावर एकमेकांमध्ये क्रियाशील सहभाग आणि एकत्रित कृती यावर भर असतो. लोकप्रशासनाचे उद्दिष्ट हे भारित कार्यक्रमात्मक स्वरूप यावर आधारित असतं. या कालखंडात अनेक लोकप्रशासन या विषयाला इंटरडिसिप्लिनरी स्वरूप प्राप्त झालं. राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र अशा अनेक विषयांचा संबंध एकमेकांशी येऊ लागला आणि लोकप्रशासनात त्याचा अंतर्भाव होऊ लागला. या लोकप्रशासन या विषयाचा अभ्यास आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना सामाजिक समर्पकतेवर भर देण्यात येऊ लागला. अशा प्रकारे लोकप्रशासन विषयाची व्याप्ती वाढण्यात आली. लहान परंतु चांगली शासन व्यवस्था ही संकल्पना पुढे वेग धरू लागली. अशा प्रकारे आपण लोकप्रशासनाचे 5 कालखंड बघितले. पहिला कालखंड राजकारण आणि प्रशासन याच्यात विभागणी. लोकप्रशासनाचे तत्त्वनिर्धारण कालावधी 27 ते 36. तिसरा आव्हानाचा कालखंड 38 ते 47. याच्यामध्ये मानवी संबंध, मानवी वर्तणूक या सिद्धांताचा जन्म झाला. चौथा कालखंड 1948 ते 1970 अस्तित्वाचे संकट निर्माण झाले लोकप्रशासनासमोर. पाचवा कालखंड लोकप्रशासनाचे एक इंटरडिसिप्लिनरी स्वरूप तयार झालं. अशा प्रकारे 5 कालखंड आपण लोकप्रशासनाचे बघितले. अशा प्रकारे आपण लोकप्रशासनाचं व्याख्या, स्वरूप, व्याप्ती आणि लोकप्रशासनाचा विकासाचे कालखंड हे आपण बघितलं. आणि इथून पुढील व्हिडिओमध्ये आपण लोकप्रशासनाच्या संबंधातील वेगवेगळे जे सिद्धांत आहे जे आपल्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत ते बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये काही शंका असेल, काही त्रुटी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवाव्यात. धन्यवाद.